तारिणी, तू बाबा म्हणतेस ना त्यांना? हा, त्यांनी खून नाही केलाय, ते इनोसेंट आहेत. हे जे सगळं म्हणतायत ते खोटं आहे. प्लीज बोल तारिणी, प्लीज. तुम्ही विटनेसवरती प्रेशर टाकताय, त्यांचं स्टेटमेंट सुरू आहे, सो प्लीज मध्ये मध्ये बोलू नका. मी कोणावरही प्रेशर टाकत नाहीये. मी जे खरंय ते बोलतेय. त्यांनी काहीच केलं नाही ते म्हणतायत ना तारिणी. हे बघा, मला तुमच्या भावना समजतायत, पण मी सध्या सहानुभूती दाखवण्याखेरीज काहीच करू शकत नाही. तारिणी मॅडम, तुमचं स्टेटमेंट पूर्ण करा. तुम्ही दयानंद खांडेकर यांना बॉडीच्या शेजारी पाहिलं? हो. त्यांच्या हातात सुरा होता? हो. तारिणी मॅडम, हे तुमचं फायनल स्टेटमेंट असेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, हे स्टेटमेंट कोर्टात सादर होणार आहे. तुम्ही जे आता सांगितलं त्याच्यावर ठाम आहात का? हो, मी ठाम आहे. एक मिनिट, माझं स्टेटमेंट अजून संपलेलं नाही आहे. मी जेव्हा तिथे गेले त्यावेळेस मी दयानंद खांडेकरांना जयराम चौगुलेंवर हल्ला करताना किंवा त्यांना मारताना पाहिलेलं नाही. दयानंद खांडेकर त्यांच्या शेजारी उभे होते. त्यांच्या हातात चाकू होता, पण ते कोणावरही अटॅक करत नव्हते किंवा ते डिफेन्सही करत नव्हते. क्राईम आधीच झाला होता, जो घडताना मी पाहिलेला नाही. ठीक आहे, अजून काही आठवत असेल तर सांगा. मला नाही वाटत की जयराम चौगुलेंचा खून दयानंद खांडेकरांनी केला. मला माहिती आहे ते निर्दोष आहेत. ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळेल. आपल्याला काही वाटत असलं तरी पुरावे जे सांगतात तेच कोर्टात सादर होतं, आणि मग कोर्ट काय ते निर्णय घेईल. तुम्ही स्टेटमेंटवर सही करा.